शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के भिवंडी महानगर जिला प्रमुख सम्मानीय श्री मनोज जी गगे का जन्मदिन उनके चहीतों द्वारा भिवंडी स्थित अजय नगर शिवसेना मध्यवर्ती जिला कार्यालय पर केक काटकर जन्मदिन बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस अवसर पर शिवसेना जिला सचिव राजा भाऊ पुण्यार्थी, शिवसेना महानगर प्रमुख अरुण पाटिल, जिला संघटिका वैशाली मैस्त्री, व्यापारी संगठना अध्यक्ष मनीष बंटीगिरी, माजी शहर प्रमुख मोहन दादा वल्लाल, आरोग्य साथी फाउंडेशन अध्यक्ष प्रदीप बोड़के, खाड़ीपार समाज सेवक इस्माइल खान, भारतीय कामगार संगठना भिवंडी शहर जिला अध्यक्ष नजीर शेख उर्फ पप्पन, प्रसाद पाटिल सहित भारी संख्या में अनेकों दिग्गज मान्यवर, मित्र मंडली तथा शिव सैनिकों ने उपस्थित होकर सम्मानीय श्री मनोज जी गगे को जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। आज मनोज गगे साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे आज आपण बघितलं गेले 2 महिने अख्खी भिवंडी घालून टाकली। जिल्हा प्रमुख मनोज गगे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आपण जे कार्यक्रम राबवतो, आपल्या कार्यक्रमामुळे त्यांच्या मार्गदर्शनामुळे अख्खी भिवंडी हल्लेली आहे। प्रभाग समिती 1 पासून 5 पर्यंत जे काम त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी केलेलं आहे आणि त्याचंच प्रतीक म्हणजे आज मी गर्वाने सांगू इच्छिते, योगायोगाने त्यांचा आज वाढदिवस आहे आणि आज सिटी ऑफिस अधिकारी मुंबरे कमिशनर ठाणा येथे मीटिंग होती आणि मला जिल्हा प्रमुख मनोज गगे साहेबांचा आणि अरुणजी पाटील साहेब त्यांचा मला उल्लेख करायला मिळाला, त्यांच्या कामाचा मला उल्लेख करायला मिळाला। ही मोठी बाब आहे आपल्यासाठी, शिवसेनेसाठी। आणि मी त्यांना सांगितलं का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आणि महानगर प्रमुख अरुणजी पाटील शांतता कर्मी सदस्य असं आपल्याला आपल्या कामाची पोचपावती आज कमिशनरकडे गेलेली आहे आणि गगे साहेबांच्या मार्गदर्शनामुळे आज आपण इथपर्यंत काम करत आलोय आणि पुढेही करू। माझी त्यांना शुभेच्छा आहे, आशीर्वाद आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जे आपण काम करतो त्याच्यामुळे सगळे आमदार खासदार झालेले आहेत। आधी जागा आली नव्हती त्यांना, पण जाग आणून दिली आपल्या जिल्हा प्रमुखांनी, म्हणून त्यांना आज मी फेसबुकवर कालपासून टाकलेलं आहे का कार्यसम्राट जिल्हा प्रमुख मनोज गगे साहेबांचा उदय केला आहे। फेसबुकवरती मला 600 लोकांनी लाईक केलं। किती? 600, 15 मिनिटात लाईक केलं 600 लोकांनी। ही आपल्या कामाची पोचपावती आहे आणि मी त्यांना आज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते। 30,000 साल के दिन हो 50,000। मनोज गगे साहेब तुम्हाला परत हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आपण जे जमलेलो आहोत तो आपले कार्यक्रमात जिल्हा प्रमुख मनोज गगे साहेब यांचा वाढदिवस आहे। मनोज गगे साहेब हे अत्यंत निष्ठावंत शिवसैनिक आहेत। प्रत्येकाचा जेव्हा पद केलं, मग ते विभाग प्रमुखाचा असो, शाखा प्रमुखाचा असो किंवा उपशहर प्रमुखाचा असो, त्यांनी शिवसेनेसाठी भरपूर काम केलेलं आहे। वेळ प्रसंगी सडेतोडपणे उत्तर ते आपल्या वरिष्ठांना देखील दिलेलं आहे, साहेब हे असं नाही, असं आहे। आणि म्हणूनच त्या कामाची माननीय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी दखल घेतली आणि त्यांना जिल्हा प्रमुखासारखं एवढं मोठं पद दिलं। त्यांनी जे तेवढ्याच व्यक्तीने पेलवलं आणि शिवसेनेचं पद म्हणजे काटेही टोप आहे। इथे काही भेटत नाही, भेटत इथे काहीच भेटत नाही। परंतु हे काम करीत असताना सेनापती मजबूत असला की सेना आपोआपच काम करते। म्हणून त्यांनी ज्याप्रमाणे कार्यक्रम सुचवले, ज्याप्रमाणे आंदोलन सुचवले, तिथे सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी, महिला आघाडी, युवा सेना पदाधिकाऱ्यांनी आम्ही सर्व जण तिथे पोहोचलो आणि ते आंदोलन सक्सेसफुल करून दाखवलं।
ही पावती गगे साहेबांची आहे, कारण सेनापती या पुढे असताना त्याला सेना चालते. अशा प्रकारे आपण काम करत राहिलो, टीकेची कधी कधी कदरच केली नाही. कारण जो काम करतो त्याची टीका जरूर होते, लक्षात ठेवा. कारण समोरच्या वेळेला कोणाकोणा त्याचं काम सहन होत नाही म्हणून तो टीका करत असतो. परंतु ज्याला सहन होतं, ज्याला तो चांगलं मानतो, तो निश्चितच त्याची वाहवा देखील करतो. असे सर्व वाहवा आज भिवंडी शहरात होते. कुठलाही कार्यक्रम नगरसेवकाचा किंवा नगरपालिकेचा इलेक्शन नसताना देखील आज त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व प्रभाग फिरलो, आपण ट्रॅफिक फिरलो. त्याच्यानंतर DCP साहेब आणि आयुक्त साहेब आणि MRD याकडे आपण जाणार आहोत. आणि त्यामुळे एवढी चर्चा आहे की शिवसेना, मी प्रत्येकाला सांगतो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बोला, गट बोलू नका. गट तो आहे, एकनाथ शिंदेचा गट आहे, ती शिवसेना गटाची आहे. आपली ओरिजिनल शिवसेना आहे, आपला कुठलाही गट नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे असे नाही. आपले नाव आज भिवंडी शहरात गाजतंय, भिवंडी शहरात गुंजतंय. मी माझ्या परिवारातर्फे शिवसेना शहर शाखा, जिल्हा शाखा यांच्यातर्फे माननीय गगे साहेबांच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो ही आईची मी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले जिल्हा प्रमुख मनोज गगे साहेब यांना जिल्हा प्रमुख पद जे मिळालंय ते कुठल्या वशिल्याने किंवा कुठल्या ह्याच्याने मिळालं नाहीये, पण ते शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, उपशहर प्रमुख, त्याच्यानंतर त्यांना वरून संघटनेने किंवा सेना भावने किंवा मातोश्रीने हे आपला जिल्हा प्रमुख देऊन त्यांच्या कार्याची पावती त्यांना दिलेली आहे. पण मनोजींना पहिल्यापासून त्यांना कामाची आवड होती. सगळं करत असताना त्यांना एक त्यांची लहानपणी तुम्हाला गोष्ट सांगतो. त्यांचे वडील पहिल्यापासून नगरपालिकेत कामाला असताना त्यांच्याकडे नागरिकांचा सकाळी घोडा असायचा. लोक सगळे हे काम पाहिजे, ते काम पाहिजे, सगळे कामं घेऊन त्यांच्याकडे जायचे. मनोज तेव्हा लहान होता. मनोज त्या ठिकाणी ते कामाला आलेले लोक असताना, वडील काम करत असताना मनोज त्या कामामध्ये लुडबुड करायचा. मग वडिलांनी काय केलं, बाबा हे काम कर, तिथं बस, हे करून आण. मनोज पहिल्यापासून चालला बुद्धीचा. त्यांनी काय केलं, ते काम झालं 2 मिनिटात तो काम घ्यायचा, तुला वडिलांना आणून द्यायचा. तर वडील हैराण व्हायचे, त्याला कुठलेही काम द्या, पटकन करून आणून देतो. पण वडिलांनी काय केलं, एक नकाशा होता, जगाचा नकाशा, तर त्यांनी काढला तिथून. तो नकाशाचे तुकडे तुकडे केले बारीक आणि मनोजला सांगितलं, हे घे, हा नकाशा जोडून घेऊन ये, म्हणजे मला अर्धा तास तरी लोकांची कामं पटवायला लागेल. तर त्यांना दिल्यानंतर मनोज पण एवढा हुशार, त्यांनी काय केलं, तो नकाशा जोडून असताना तो नकाशाच्या मागे माणूस होता. तर त्यांनी नकाशा जगाचा नकाशा जोडला नाही, त्यांनी माणसाला ठेवला असा आणि तो माणूस सगळे तुकडे तुकडे जोडायला घेतले. त्या ठिकाणी तो माणूस तयार झाला. म्हणजे पहिल्यापासून यांना माणूस जोडायची सवय होती, म्हणून मग त्यांचे वडील तेव्हा खुश झाले, बाबा याला माझ्या ऐकत माणसाचे ओढ आहे आणि हा नेहमी माणसांमध्ये राहील आणि माणसांचीच कामं करेल, हे त्यांच्याकडे पहिल्यापासून आवड आहे. म्हणून माझं यावेळेला त्यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो असं मी माझ्याकडनं, माझ्या परिवाराकडनं आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनोज गगे साहेब यांचा वाढदिवस आहे. आम्हा शिवसैनिकांना अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि खऱ्या अर्थानं आज आपण पाहतो की भिवंडी शहरामध्ये नव्हे, तालुक्यामध्ये नव्हे, तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये समाजाची, जनतेची कामं करणारे कोणता राजकीय पक्ष असेल तर तो शिवसेना आहे. आणि खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहत असाल की भिवंडीमध्ये नागरिकांच्या गैरसोयी किंवा नागरिकांच्या सुखसुविधांच्या दृष्टिकोनातून किंवा नागरिकांचे प्रश्न घेऊन शासन दरबारी कोणता राजकीय पक्ष पोचला असेल तर तो शिवसेना उद्धव ठाकरे आणि याच्यामध्ये ज्याचा वाटा सन्माननीय मनोज गगे साहेब यांचा आहे. आणि म्हणून येत्या त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने मी त्यांना समस्त भिवंडी महानगरच्या तर्फे व इथे जमलेल्या समस्त शिवसैनिकांच्या तर्फे त्यांना उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you.
सगळ्यात प्रथम तर माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून मनोजजी भाई यांना माझ्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा सगळ्यांकडून, पुऱ्या कुटुंबाकडून. हे जे आज मित्रमंडळी शिवसैनिक जमलेत, कसे दोन प्रकारचे लोक असतात. एक असतो का बाबा पोटात एक आणि तोंडात एक, पण आमचे भाई पूर्वीपासून त्यांचा स्वभाव असा, जे पोटात ते तोंडात. कोणाचा असा मागणा वाईटपणा बोलणार ना, राग आला तर त्याला तोंडावर बोलतील. म्हणून ते कार्यकर्ते व ते मित्र समजून घेतात का भाईच्या जे तोंडात आहे तेच पोटात आहे, आणि आपल्याला ते बोलतात का वाईट बोलत नाही, आपल्या चांगल्या करता सांगतात. ती समज त्यांना आहे. म्हणून एवढी आज कार्यकर्ते मित्रमंडळी सगळे जमलेत त्यांना, म्हणून मी माझ्या त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा देतो. हे त्यांचा स्वभाव असा आहे का म्हणून एकत्र लोक जमलेत. सांगायचा मुद्दा म्हणजे मी एक शिवसैनिकच आहे. भले मी पक्ष दोनदा बदली केले, तो भाग वेगळा आहे, पण मला शिवसेनेत प्रवेश घेऊन शाखा प्रमुख देणारे आमचे भाई, आणि भाईंमुळे मी शाखा प्रमुख झालो, शाखा प्रमुखाचा विभाग प्रमुख झालो, आणि मनसेमध्ये शहर प्रमुख झालो. मी शहर प्रमुख झालो म्हणले मोठा नव्हतो, पण माझी मूळ आणि माझा झाड इथून लागला शिवसेनेतना, तेव्हा मी मोठा झालो आणि माझं नाव झाला. म्हणून मी सगळ्यांचा आभार प्रकट करतो. परत एकदा भाईला वाढदिवसाच्या शुभेच्छा येतो. तो पहले हमारे गगे साहब जो हमारे लाड़ के जिला अध्यक्ष है उद्धव बाला साहब ठाकरे के, ये सभी जात धर्म को लेके चलने वाले एक ऐसे पदाधिकारी है, हिंदू मुस्लिम जितने जात धर्म के लोग हैं उनको लेके चलते हैं. और आज इनका जन्मदिन है और जन्मदिन पे इन्होंने बहुत सारे ऐसे सामाजिक काम किया है जो हम गिना नहीं सकते. माशाल्लाह इन्होंने अभी सलाटर हाउस को लेके हमारे अभी जो ईद उल अजहा आ रही है उनकी बकरीद के लिए साफ़ सफाई के लिए लेटर दिया, निवेदन दिया है और काम किया है. जन्मदिन के लिए इन्होंने हमको बोला कि बहुत सादगी से बनाना है. हम लोग इनका बहुत बड़े पैमाने पे बर्थडे बनाने जा रहे थे जन्मदिन, तो इन्होंने मना किया कि अभी अपने को नहीं करना है. जो हमला हुआ है उसको देखते हुए एक सादगी से हमको जन्मदिन मनाना है. तो सबसे पहले हमारे जो जिला अध्यक्ष है हमारे गगे साहब, ये पूरी टीम को उद्धव बाला साहब ठाकरे जो बाकी बड़े बड़े जो वरिष्ठ जाने के बाद जो लेके ये सबको चल रहे हैं, तो हमारे दिल की गहराई से जो हम जन्मदिन की मुबारकबाद देते हैं इनको, और ये इसी तरह हमारा जन्मदिन मनाए और शहर का विकास करे और हम सबको इसी तरह लेके चलते रहे. जन्मदिन की बहुत बहुत मुबारकबाद गगे साहब, आपको हमारी उम्र लगे इसी तरह आप हमारे को लेके चलते रहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व शिवसैनिकांना आणि आमचे गगे साहेब मनोज गगे साहेब याने वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा द्यात. धन्यवाद. आणि जेवढे माझे तरुण मित्र भाऊ बहीण सगळे आलेले आहेत ते उपस्थित आहे, सर्वांचा साहेबांसाठी आलेले आहे, मी सर्वांचा आभार करतो. हॅपी बर्थडे टू यू. अभी जितने भी आए यहाँ पे हमारे जो महिलाएं हैं हमारे वार्ड के, और साहब के लिए खास खुसूसी साहब के लिए आए हैं क्योंकि साहब वो काबिल है
साहब हमारे बर्थडे में भी वहाँ पे आए थे, वार्ड दिवस पे आए थे, साहब की पूरी टीम आई थी और साहब का स्वभाव देखकर हमारे गांव वाले इतने ज़्यादा इम्प्रेस हुए कि यहाँ पे साहब के लिए वो खुद आए। जब मैंने स्टेटस रखा साहब का, सब मेरे को कॉल किए क्या भाई ये मनोज गगे साहब है कौन, जो आपके बर्थडे में भी दिखे थे। मैं उनको बताया ऐसे ऐसे आदमी है, तो वो सब अपनी राजी खुशी सब फटाफट, तब महिलाएं भी जमा हुई और बच्चे भी जमा हुए उनके बर्थडे के लिए, बोले हमको भी लेके चलो। तो साहब की ये लायकी है जो कि ये सब महिलाएं उनके लिए खुशी से आई हुई है। और मेरे नौजवान मेरे भाई मोहम्मद भाई, सलीम भाई, कलीम भाई, मुजफ्फर शेख, ये शकीर खान और हमारे गुड्डू खान साहब वो भी आए हैं यहाँ पे। मतलब मेरी जो भी हमारी टीम है तो वो पूरी टीम आई हुई है यहाँ पे साहब के लिए, क्योंकि साहब वो काबिल है। मेरे गाँव वाले भी कह रहे थे क्या भाई तेरे को इतनी मोहब्बत कैसे हो गई साहब से। तो मैं इनके लिए एक शायरी बोलना चाहता हूँ। हुस्न देता है दावत जलवा, हुस्न देता है दावत जलवा, पर्दे उड़ उड़ कर देखते हैं मुझे। हुस्न देता है दावत जलवा, पर्दे उड़ उड़ कर देखते हैं मुझे। इतना बदनाम हो चुका हूँ सर आपकी मोहब्बत में कि लोग मुड़ मुड़ कर देखते हैं मुझे। आज हमारे शिवसेना भवन में आज मोदी साहब का जो बर्थडे बना रहे, हम सब मिलके जो बर्थडे बना रहे, तो मैं सब में पहले एक छोटा सा तोहफा मेरे तरफ से दूंगा कि मेरी औकात से ज्यादा और मेरी सोच से कुछ कम नहीं, मेरी औकात से ज्यादा और मेरी सोच से कुछ कम नहीं। वाले साहब ये मेरा तोहफा भी किसी तोहफे से कम नहीं। जोरदार ताली साहब के लिए। और हमारे उद्धव ठाकरे साहब के लिए आज हम शिवसेना भवन में, तो उनके लिए भी एक शेर बनता है कि ये मसाल नहीं मिसाल है महाराष्ट्र के लिए, ये मसाल नहीं मिसाल है महाराष्ट्र के लिए। पहले शेर का फिर तीर कमान है, जब भी उनका नाम था और अब भी उनका नाम है उद्धव ठाकरे साहब। जोरदार ताली उद्धव ठाकरे साहब के लिए। और एक आखिरी शेर बोल के मैं अपनी बात खत्म करूंगा हमारे साहब के लिए कि वो अपनी दुनिया समझ बैठे हैं देख के कुएं की गोलाई को, वो अपनी दुनिया समझ बैठे हैं देख के कुएं की गोलाई को। अरे कुएं के मेंढक क्या जाने इस सागर की गहराई को। एक जोरदार ताली सोचना। और एक मैं सबसे रिक्वेस्ट करूंगा कि आज हम लोग सब जो आए हैं, क्यों आए, साहब के बर्थडे के लिए आए ना, तो एक उनके हम सब अगर एक साथ में उनको तोहफा देंगे तो कैसा लगेगा, अच्छा लगेगा। तो मैं सोचता हूं कि हम सब एक साथ खड़े रह के और एक जोरदार तालियों के साथ में इनका जन्मदिन का मुबारकबादी दिया जाए, है ना, एक जोरदार तालियों के साथ। और ये वीडियो घूम रहा है, जोरदार तालियों के साथ। व्यापारी संघटना अध्यक्ष आमचे मनोज गगे साहेब जिल्हा अध्यक्ष यांनी काय केलंय, पैसा नाही कमवलाय, यांनी हे माणसं कमवलेत। तर आम्हाला गर्व आहे की आमचे गगे साहेब असेच आनंदाने राहो आणि अशीच त्यांची साथ आम्हाला एंडपर्यंत राहावी। गगे साहेब तुम्हाला वाढचा खूप खूप शुभेच्छा। आज माझा 60वा वाढदिवस या ठिकाणी मी कार्यकर्त्यांच्या बळावर साजरा करत आहे। गेले अनेक वर्ष या कार्यकर्त्यांबरोबर मी राहिलेलो आहे। नवीन नवीन शिवसैनिक पदाधिकारी हे देत असताना तो काम करणार आहे की नाही करणार आहे याची पूर्ण जाणीव ठेवून गेले 44 वर्षापासून या संघटनेमध्ये मी जोडलेलो आहे। भिवंडी शहराची जेव्हा नव्याने शाखा निर्माण झाली 1981 साली, तेव्हापासून मी त्या स्थापनेपासून शिवसैनिक म्हणून आंदोलन काम केलेलं आहे। गेल्या 25 वर्षापासून मी भिवंडी शहरामध्ये विभाग प्रमुख, उपशहर प्रमुख आणि आज ज्या पासाळीमधील माझी जी शाखा आहे शिवसेना शाखा, तिचं ओपनिंग ठाणे जिल्ह्याचे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या शुभ हस्ते झालं आणि त्यांचाच आशीर्वाद म्हणून मला उद्धवजी ठाकरे साहेब आणि विनायकजी राऊत साहेब यांनी जिल्हाप्रमुख म्हणून माझी नेमणूक या ठिकाणी केली। यापूर्वी एकच जिल्हाप्रमुख असायचा, परंतु कामाची व्याप्ती बघून या ठाणे जिल्ह्यामध्ये ग्रामीणमध्ये 3 जिल्हाप्रमुखची नेमणूक केली। त्यामध्ये मी नशिबाचा भाग समजतो किंवा धर्मवीर दिघे साहेबांचा आशीर्वाद म्हणून मला जिल्हाप्रमुखपदी नेमणूक केली
आणि त्यांच्या पायाचे नखाची सर म्हणून आपण या शिवसेनेमध्ये काम करण्याचं ठरवलं. गेल्या अनेक वर्षांपासून काम करत असताना एक जाणवलं की काम करणारा कुठे थांबत नाही. काम करणे आणि सक्रिय राहणे, त्यामुळे आपली शारीरिक स्थिती पण चांगली राहते. शारीरिक स्थिती चांगली राहिली तर आपण काम करू शकतो आणि दोन्ही एकत्र जुळतात. जेव्हा आपण सक्रिय म्हणून राहतो आपलं वय वाढत जाते, परंतु आपण सक्रिय राहिल्यामुळे आपलं वय दिसत नाही. काम करण्याची आपली वृत्ती वाढवते. आज या ठिकाणी भिवंडी शहरातील हा माझा वाढदिवस जरी असला तरी एक हा कार्यकर्त्यांचा गेट टुगेदर आहे, एकमेकांचं मनोमिलन आहे. ज्या ज्या वेळेला आम्ही मिटिंग असते, आंदोलन असतात, निषेध आंदोलन असतो, मोर्चे असतात किंवा विरोधी पक्षावर अंकुश ठेवण्याचं काम किंवा विरोध करण्याचा जेव्हा वेळ असते तेव्हा आमचे सगळे भिवंडी शहरातील पदाधिकारी त्वेषाने उतरतात आणि प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करतात. गेले महिनाभरापासून आम्ही भिवंडी महापालिकेचा एक अजेंडा घेतलेला की भिवंडी शहर हे बकालका आहे. या ठिकाणी भिवंडी पूर्ण बघितलं तर भिवंडी पूर्व, पश्चिम आणि ग्रामीण असे 3 आमदार आहेत, 1 खासदार आहेत, 90 नगरसेवक आहेत, 1 महापौर आहे, 1 उपमहापौर आहे आणि काही जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आहेत. यांची एकच खंत आहे की भिवंडी शहर सुधारायला पाहिजे. त्या दृष्टीने ते सुद्धा प्रयत्न करतात, परंतु स्थानिकांची जोड, नागरिकांची जोड आणि शिवसेनेचे किंवा इतर पक्षाचे पदाधिकारी जर या आंदोलनात उतरले तर मला असं वाटतंय की भिवंडी सुधारायला वेळ लागणार नाही. त्या अनुषंगाने आम्ही प्रभाग 1 ते 5 या ठिकाणी जाऊन त्या प्रभागातील कुठली कामं आहेत ती कामं आणि त्या कार्यकर्त्यांना विचारून आम्ही सर्व निवेदनं आणि चर्चा त्या सहाय्यक आयुक्तांशी केलेली. अजूनही आम्ही आयुक्तांना भेटलेलो नाही, कारण फक्त आयुक्तांना भेटून फायदा नाही. या ठिकाणचा जो सहाय्यक आयुक्त विभाग आहेत, 5 विभाग आहेत, त्या 5 विभागांना भेटून त्यांच्या काय काय तक्रारी आहेत त्या ठिकाणी आपला कार्यकर्ता त्याची ओळख कशी होईल ते आम्ही पाहतो. आणि आज गेले महिन्याभरापासून आम्ही प्रभाग 5 आणि एक ट्रॅफिक इन्चार्ज या लोकांना भेटून भिवंडीतल्या समस्या मांडल्या आणि त्या समस्यांचं समाधान असं झालं की आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून या भिवंडीमध्ये काहीतरी करण्याच्या उद्देशाने उतरलो. आमचा जसा मॉब वाढत चालला तसं या भिवंडी शहरातील आमदार खासदारांना पण वाटलं की हा गहन प्रश्न आहे. त्यांनी सुद्धा आयुक्तांना भेटण्याचा प्रयत्न केला, कमिशनरला भेटण्याचा प्रयत्न केला आणि हे काम मार्गी कसं लागेल यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. हा एक प्रकारचा विजय हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आहे. त्यामुळे पुढची रणनीती अशी आहे की जी आपली ट्रॅफिक समस्या भिवंडी शहरातील शहापूर ते भिवंडी आणि भिवंडी ते कामण आणि भिवंडी ते अंजूर फाटा हा गोडाऊन पट्टा झालेला आहे. म्हणजे याच्यातनं आपली सुटका 15 वर्ष नाही. त्या दृष्टीने आपल्याला आराखडा तयार करायला लागेल. आपल्याला महापालिकेला अधिकाऱ्यांवर, आयुक्तांवर दबाव द्यायला लागेल. जिल्हा परिषदचे जे जिल्हा परिषद ऑफिस आहे, तहसीलदार ऑफिस आहे, प्रांत ऑफिस आहे, तिथे आपल्याला निवेदन द्यायला लागतील. PWD विभाग आहे, DCP संकुल आहे, ट्रॅफिक इन्चार्ज आहे, महापालिकेचे 5 प्रभाग आहे. इथे सर्वांनी हे जे प्रश्न आहेत आपण नागरिकांसाठी उपस्थित करत असतो, नागरिकांच्या सुविधासाठी करत असतो. यात मोठं आपण काय करत नाही, परंतु लोकांना जागृत करण्याचं काम आपण करत असतो. आणि आपल्या या जागृतपणामुळे आमदार खासदार आपल्याला मदत करत असतील तर सोन्याहून पिवळं, कारण त्यांना पण ही काम करण्याची संधी मिळाली, त्यांना पण या समस्या माहिती आहेत. परंतु जोपर्यंत आपण आवाज उठवत नाही तोपर्यंत हे होणार नाही. आज या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त जे माझे कार्यकर्ते आलेले आहेत, महिला आघाडी आहे, युवा सेना आहे, आमच्या भिवंडी शहरातली संलग्न संघटना आहेत, व्यापारी सेना आहे, अल्पसंख्याक सेना आहे, जे आमचे सेल आहेत, दक्षिण भारतीय सेल आहे, उत्तर भारतीय शिवसेना आहे. ही सर्व मंडळी आज या ठिकाणी येऊन मला त्यांनी शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देण्याचा प्रकार असा आहे की त्यांच्या शुभेच्छामुळे माझं बळ वाढते आणि माझे काम करण्याची शक्ती वाढते. वय जसं वाढते तशी ह्या कार्यकर्त्यांनी दिलेली आपल्याला शुभेच्छा, या शुभेच्छांमुळे आपल्याला काम करण्याची शक्ती भेटते. आणि आज हाच प्रकार या ठिकाणी झालेला आहे. त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, महिला आघाडी, युवा सेना, त्याचप्रमाणे जी मित्रमंडळी आहे त्या सर्वांचं मी या ठिकाणी एक शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.